श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्याविषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे. आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल. तर ऐकूया महाराजांचा 50वा अवतार कार्य. श्री बिडकर महाराजांची गोष्ट. स्वर्णविद्येच्या शिल्पकार, त्यांचा स्वामींनी केला उद्धार. बिडकर नावचे एक गृहस्थ अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा व्यापार तर चांगलाच चालायचा, पण त्यात त्यांना जडीबुटींनी धातूचे स्वर्ण करण्याची विद्या पण हस्तगत झाली होती. त्यांचे एका नर्तकीवर प्रेम होते आणि तिला लग्नाचे वचन पण दिले होते. नर्तकीनी पण दुसऱ्या लोकांसाठी नाचणे बंद केले होते. ती बिडकरांच्या मागे लग्नासाठी लागली होती. पण बिडकर यांचे आधीच लग्न झालेले होते, म्हणून त्यांना प्रश्न पडला होता. आपल्या मित्राला आपली चिंता सांगताना त्यांना सूचना येते की त्या नर्तकीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. मित्र त्यांना म्हणतो की ईश्वरानेच तुमची ह्या प्रश्नापासून सुटका केली. पण त्या नर्तकीवर जीव असल्याने त्यांना जगाप्रती थोडा बी राग आला होता. संसार दुःख प्राप्त झाल्यावरच मनुष्याला अध्यात्माची आठवण येते. मनाच्या शांतीसाठी बिडकर अध्यात्मात उपाय शोधतात. तितक्यात एक रामदासी येऊन त्यांना म्हणतो की अध्यात्ममार्ग इतका सोपा नसतो आणि त्यात तुझ्यासारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस काय अध्यात्माकडे वळणार. त्या रामदासाचा टोमणा बिडकरच्या हृदयात लागतो. ते आपल्या आराध्य देव मारुतीचा मंदिरात जातात. तिथे ते मारुतीचा धावा करतात. तितक्यात त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोटला स्वामी समर्थाकडे जा. बिडकर अक्कलकोटला येतात. तिथे ते स्वामी सेवेत राहतात. एकदा स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो. डोळे उघडतात तेव्हा पाहतात तर काय, स्वामी जवळ एक मोठ्या फणेचा नाग बसला आहे. बिडकर स्वामींवर विश्वास ठेवून मुखानी नामस्मरण करत पाय चेपत राहतात. स्वामी लगेच उठतात आणि उठल्याबरोबर बिडकरांच्या श्रीमुखात एक जोरदार ठेवतात. बिडकरचा चेहरा आनंदाने खिळून उठतो. ते आनंदात डोलू लागतात. स्वामी मग त्या नागाला हातात धरून तिथून निघतात. गुरु आपल्या निवडक शिष्यावर शक्तिपात करतो तेव्हा त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. चापटी मारणे हाही एक शक्तिपाताचा प्रकार होता. ह्यामुळे बिडकर यांच्या मनातला द्वंद्व संपून त्यांना होणाऱ्या उद्वेगाचे निरसन होते. खरे ज्ञान मिळाल्याने त्यांचा मुख प्रफुल्लित होतो. ते स्वामी शरणी येतात. स्वामी त्यांना सहस्त्र भोजन घाल असे सांगतात. बिडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघतात. पण त्यांना ठेच लागून बाटल्या फुटतात. हुशार बाळप्पा त्यांना मार्ग सांगतात. त्या राहिली सुरलेल्या अत्तराचं अष्टगंध करून ते राजाला विकून येतात आणि त्या पैशांनी बिडकर सहस्त्र भोजन पार पाडतात. स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात, भोजन तो दिया, अब दक्षिणा देने का वक्त आ गया है. पण बिडकरांकडे पैसे नसतात. सर्व पैसे तर सहस्त्र भोजनात खर्च झालेले असतात. मग स्वामी म्हणतात, अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे, जडीबुटीचे कार्य सोडून दे. जडीबुटीचे कार्य म्हणजे धातूचे सोने बनवण्याचे कार्य. बिडकरांना प्रश्न पडतो, पण ते सद्गुरु आज्ञेला सर्वोपरी मानून सोनं बनवणार नाही असे वचन देतात. स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदक्षिणा घालायला सांगतात. माया ही ब्रह्मा आणि मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते. बिडकर यांची अध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणून स्वामींनी केलेली ही उपाय योजना होती. नुसते धातूचे स्वर्ण करत बसल्यापेक्षा आता बिडकर स्वतःच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले होते. इतिश्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 50वी गोष्ट संपूर्ण. शुभम भवन्तु.